एकनाथ शिंदेंनी दावोसमध्ये पैशाची उधळपट्टी केली, आता तसं होऊ नये. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर शिंदेंच्या दावोस दौऱ्याची नक्कल फडणवीसांनी करू नये, पटोलेंची प्रतिक्रिया. फडणवीस दावोसला जाणार म्हटल्यावर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक येणार. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. विरोधकांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर. विरोधकांच्या टीका करण्याचं काम आहे. त्यांना टीकाच आवडतं, कारण 2.5 वर्षात त्यांनी कधीच महाराष्ट्राला मजबूत केलं नाही. पण मला माहिती आहे की देवेंद्रजी जर दावोसला जात आहे तर महाराष्ट्र हा देशातला सर्वात जास्त गुंतवणूक आणणारा राज्य असेल असं मला वाटतं. शरद पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा लढवली होती. सतीश चव्हाण यांचं विधिमंडळातील निलंबन मागे. जलजीवन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भ्रष्टाचार. खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप. प्रकरणाची केंद्रस्तरीय ऑडिट करण्याची निलेश लंकेंची मागणी. घनकचरा व्यवस्थापनामध्ये माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी नागपुरात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. घनकचरा व्यवस्थापनामध्ये शासकीय धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत. इंद्रायणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यामधील भामा नदी प्रदूषणाच्या विळख्यात. कंपन्यांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीमधील जनजीवन सुद्धा धोक्यात. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना सरकार पाठीशी घालते, शेतकऱ्यांचा आरोप. कोण कुठला पालकमंत्री होणार हे मुख्यमंत्री ठरवतील. 26 जानेवारीपर्यंत सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होतील. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. लातूरच्या शेडोळवाडी ग्रामपंचायतीमधील सरपंचाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण. 2 तरुणांमध्ये झालेल्या वादातून मारहाण. या प्रकरणी पोलीस तक्रार घेत नाहीत असा सरपंचाचा आरोप. कणकवलीमध्ये ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी महिलांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. महिलांकडे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळल्याची माहिती. सरकारच्या पडताळणीपूर्वीच 4,000 लाडक्या बहिणींची माघार. स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांमध्ये योजनेचे लाभ थांबवण्याचे विनंती अर्ज. सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू तर पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाहीत. आदिती तटकरे यांची माहिती. रत्नागिरी नागपूर महामार्गालाच शक्तीपीठ महामार्ग जोडण्याची मागणी करत कोल्हापूर जिल्हा वगळला असेल तर सांगलीतून कोकणामध्ये गाड्या विमानानं जाणार का? खासदार विशाल पाटील यांचा सवाल. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माणदेश जिल्ह्याचा कोणताही प्रस्ताव नाही, मात्र तसं झालं तर त्याचं आम्ही स्वागत करू. व्हायरल झालेल्या नकाशावर मंत्री जयकुमार गोरे यांचं उत्तर. साताऱ्याच्या कास पठारावरील घाटाई देवीचं खासदार उदयनराजे यांच्याकडनं दर्शन. भाविकांना सोयी सुविधा पुरवण्याबाबत उदयनराजेंकडून सूचना. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सहकार महर्षी चषकामधून IPLसह देशपातळीवर अनेक खेळाडू तयार होतील. भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेकडून विश्वास व्यक्त. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये आरोपी नरेश बडेरावला 5 दिवसांची पोलीस कोठडी. ठाणे गुन्हे शाखेकडून वर्षभरानंतर नरेश बडेरावला शिर्डीमधून अटक. अमरावतीमध्ये जादूटोण्याच्या संशयातून 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढली. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा गावातली ही घटना. अमरावतीमध्ये जादूटोण्याच्या संशयातून वृद्धेची धिंड काढल्याचं प्रकरण. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कठोर करण्याची बळवंत वानखडे यांची मागणी. बीडच्या माजलगावमध्ये तृतीयपंथीयांची वेशभूषा करून नागरिकांची लूट करणाऱ्यांना चोप. तरुणांना चोप दिल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ किनवटमध्ये सकल आदिवासीचा आक्रोश मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी लोक आक्रमक. आज दिवसभरामध्ये शहरामध्ये कडकडीत बंद. गुजरात राज्यामधून जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सोडण्याचा प्रयत्न फसला. गुजरात वन विभागाचा अजबच कारभार. बिबट्यांना सोडून वन अधिकाऱ्यांचा काढता पाय. इंदापूरच्या भिगवडमध्ये 3 ठिकाणी घरफोडी. 8,36,000 रोकड आणि सोनं चोरीला. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल. चोरट्यांचा शोध सुरू. वर्ध्याच्या नांदोरा शिवारामध्ये दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकून कारवाई. दारू तयार करण्यासाठी ठेवलेलं 4,22,000चं साहित्य जप्त. सेवाग्राम पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल.